नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फक्त बटाटा वापरून उपवासाचे थालीपीठ. सर्वात आधी आपण 4 छोटे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि हिरवी मिरची जाडसर कुटून घेतलेली आहे. तेल आहे, शेंगदाण्याचा कूट आहे आणि मीठ आहे. आता तुम्ही उपवासाला तेल किंवा तूप काय वापरत असाल त्यानुसार तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता. आता बटाटा मी बारीक किसणीने किसून घेणार आहे. बटाट्याची मी साल काढलेली नाही आहे आणि तो बटाटा किसून घेतलेला आहे. किसलेल्या बटाट्यामध्ये आपण जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची आहे ती घालणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्ही जिरे वापरत असाल, कोथिंबीर वापरत असाल उपवासाला तर तीही घालू शकता. यावेळेस आमच्याकडे वापरत नाही त्यामुळे मी ते काही घातलेलं नाही आहे यामध्ये. हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर आपण तेल लावून घेऊ. तवा गरम झाला की आपण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तव्याला आणि या तव्यावर आपण थालीपीठ हाताने थापून घेणार आहोत. बटाटा किसल्याच्या नंतर ना आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा नाही आहे परत, कारण त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते आपल्या थालीपीठाला व्यवस्थित बाइंडिंग देतं. त्यामुळे आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा नाही आहे. बटाट्याच्या किसाचा एक छोटा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ तव्यावर थापून घ्यायचं आहे व्यवस्थित. बटाटा आपण किसून घेतल्याच्या नंतरनं त्याच्यात मीठ, मिरची आणि शेंगदाणे घातल्याच्या नंतरनं लगेच थालीपीठ करायला घ्यायचं आहे. त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही तर बटाट्याला पाणी सुटतं. त्यामुळं आपण ते बटाटा किसलेलं की त्याचं सर्व साहित्य मिक्स करून थालीपीठ थापून घ्यायचे. थालीपीठच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आता हे आपण थोडंसं वाफ देऊ, म्हणजे त्यातला जो किसलेला बटाटा आहे तो थोडासा शिजले जाईल म्हणून थोडंसं आपण झाकण ठेवून वाफ दिलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण साईडनं थोडंसं तेल सोडू आणि आपलं जे थालीपीठ आहे ते पलटवून घेऊ. थालीपीठ पलटल्यानंतर दाखवते तुम्हाला किती छान रंग आलेला आहे थालीपीठला. बघा, हे थालीपीठ आतून सॉफ्ट आणि वरून खूप छान अशी खुसखुशीत तयार होतं आणि गरम गरम खायला छान लागतात हे आणि झटपटही होत आहेत. खूप कमी वेळामध्ये आपले थालीपीठ, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे थालीपीठ तयार होतात. थालीपीठ आपण चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत खाऊ शकतो. तुम्हाला माझी उपवासाची थालीपीठाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण आता थालीपीठ काढून घेतले प्लेटमध्ये. याच पद्धतीने आपण अजून एक थालीपीठ करून घेणार आहोत. मी जे 4 छोटे छोटे बटाटे घेतले होते त्यामध्ये माझे 3 थालीपीठ तयार झालेत. थालीपीठ आता मी तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेलं आहे ते. थालीपीठामधील बटाट्यामुळं वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं थालीपीठ तयार झालेलं आहे आपलं. आपण भेटूया आता पुढच्या रेसिपीत.